नमस्कार. मी राजेश्वर विद्यालय कर्जत या शाळेतील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. तर मी महावाचन या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर मनोहर सराफ यांनी लिहिलेलं संत कवयित्री मीराबाई हे पुस्तक मी घेतलं होतं आणि त्यातला थोडक्यात सारांश मी तयार केलेला आहे. भुसवळ परिसरातील एक लहानसं गाव शिंदी येथील काही भाविकांच्या मनात आलं की एक तरी मंदिर असावं. नंतर खारीचा वाटा उचलला आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले गेले. मग ठरवले की हिंदी संतांनाच मराठी माणसांपर्यंत का पोहोचू नये, हिंदींच्या संतांविषयी प्रवचने का करू नयेत. आणि मग मी कबीर, सूरदास, तुलसीदास, मीरा यांचा भक्तिभाव मराठमोळ्या भक्तांपर्यंत पोहोचू लागलो. मन रमले आणि या संतांच्या भक्तिभावनेतून भाविक स्त्री पुरुष पण रमू लागले. मध्ययुगीन भक्ती वाङ्मयात संत कवयित्री मीराबाईचे नाव आदराने घेतले जाते. मीरा ऐश्वर्य वैभवाचा त्याग करून कृष्ण प्रेमात अखंड बुडलेली दिसून येते. ती राधेसारखी कृष्णमय झालेली आहे. कृष्णाची करुणा भाकीत असताना त्यांची आळवणी करताना मीराची वाणी अधिकच भावनाप्रधान होते. शेवटी तर ती कृष्णाला चांगल्याच शब्दात बजावते की मी तुला शरण आले आहे. जर तू माझा उद्धार केला नाहीस तर तुझे ब्रीद जाईल व तुझी कीर्ती पण नाहीशे होईल. मधुरा भक्तीत दाम्पत्य भाव असतो. मीरा कृष्णालाच आपला पती मानते आणि ते ही सर्वांना आवर्जून सांगते की म्हारा तो गिरीधर गोपाल दुसरा ना कोई. देहभान हरवून ती कृष्णा प्रेमात रंगून गेली. म्हणूनच तिचे पदे सुरस आणि सरस आहेत. मीराची पद जणू काय सूर, लय, ताल यांचा सुंदर त्रिवेणी संगमच होय. म्हणूनच तिचे पदे चिरंजीव व चिरंतन होय.